उपस्थित सर्व समाज बांधव, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले खरं तर आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हिंदुत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती आपलं परखड मत व्यक्त करणार, या अर्थाने वास्तव काय हे आपल्या समोर सादर करणार आणि अनेक वर्षापासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक कार्य करणारे या संघटनेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय पार्थ पोळके सर यांच्या माध्यमातून आज हिंदुत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती आपणास मार्गदर्शन ऐकण्याची एक विशेष संधी या ठिकाणी सिद्धार्थ विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय पंकजदादा धिवार यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे। त्या संधीचं आपण खऱ्या अर्थाने सोनं करण्यासाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहे। मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। गेली कित्येक वर्ष आपण अशा प्रकारे बाबासाहेबांच्या जयंती साजऱ्या करत आलो आहोत, परंतु 2025 ची जयंती ही अतिशय भयान पद्धतीने साजरी करत आहोत आपण। एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची घोषणा करतो, त्याच वेळेस संविधानाला डोक्याला संविधान लावून या देशाचा पंतप्रधान रोज संविधानाची माती करतो आहे। अशा काळात आपण बाबासाहेबांचा आठवण करतो आहोत। दिवस तशा अर्थाने खूप वाईट आहेत। एका बाजूला जयंती साजरी करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टी करतो आहोत, आपल्याकडे पैसा येतोय, छानपैकी सजावट करतो, मिरवणुका काढतो, गाण्याचे कार्यक्रम साजरे करतो। अशाच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची या देशामध्ये राख रांगोळी चालू आहे। एका बाजूला एक उन्माद आहे पैशाचा आणि सगळ्याच गोष्टीचा, आणि दुसऱ्या बाजूला रोजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव होत आहे आणि हे सगळं आपण उघड्या डोळ्याने पाहतो आहोत। माझ्या लहानपणी अतिशय फाटकी माणसं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची। त्यांच्याजवळ काहीच नसायचं, पण ती अडाणी माणसं श्रद्धेने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी खेड्यापाड्यातली माणसं शहरातल्या वक्त्यांना बोलवत होती। अलीकडे आज तसं दिसत नाहीये। काही मंडळी तर जयंतीच्या दिवशी घराच्या बाहेर पण निघत नाहीत, आरामशीर घरात बसतात। तुमच्यासारखी सामान्य माणसं जयंती बाबासाहेबांवरती प्रेम असल्यामुळे रस्त्यावरती येतात, घोषणा देतात, ताती हमारे औलाद की है, बाबासाहेब की औलाद आहे वगैरे वगैरे घोषणा देत असतात। आणि अलीकडे या जयंतीला उरुसाचं स्वरूप आलेलं आहे। उरुस साजरा करावा अशा प्रकारे आपण जयंती साजरी करत आहोत। बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व एवढं भयान होतं की ते क्रांतिकारक व्यक्तिमत्व होतं। ते समाज सुधारक नव्हते, ते क्रांतिकारक होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे डोक्यात असलेली क्रांती मला असं वाटतं की आज आपण विसरून गेलो आहोत। रोज बाबासाहेबांचा पराभव होत आहोत आणि रोज पराभव होताना आपण त्या पराभवाला नुसतं बघत असतो। कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया येत नाहीये, कुठल्याही प्रकारची रिॲक्शन येत नाहीये। भारताचं संविधान सगळे संविधान करतात, पण संविधान चालू आहे आणि त्या संविधानाविषयी काय चाललेलं आहे। एका बाजूला सगळे भारतातले राजकीय पक्ष म्हणतात की आम्ही संविधानाच्या बाबतीत संविधानाला असं होऊ देणार नाही, संविधानाला तसं होऊ देणार नाही, हे सगळेच म्हणतात, पण रोजच त्या संविधानाचा खून चालू आहे। महाराष्ट्रामध्ये मागच्या इलेक्शनला 70 लाख वोट काहीतरी भानगड झाली, कुणी बोलत नाहीये। बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेमध्ये
निवडणूक आयोग नावाचा एक आयोग घटनेचे अधिकार दिलेलं एक स्वतंत्र असं प्रस्थान बाबासाहेबांनी निर्माण केलं. आज ते हॉस्टाईल झालेलं आहे. काही बोलत नाही कुणी नाचा, कुणी काही करा, मत विका, काही करा. आणि मग बाबासाहेबांनी दिलेला हा मताचा अधिकार, बाबासाहेब म्हणाले होते की मी घटनेमध्ये काय केलं असेल तर भिकाऱ्याला एक मत दिलं आणि ताटाला पण एक मत दिलं, दोघांची किंमत मी सारखी केली. आज आपल्याला असं दिसत नाही दोघांची किंमत सारखी झालेली. ज्याच्याकडे पैसा आहे तो मत खरेदी करतो. या देशामध्ये 4 गुजरात्याचं राज्य चालू आहे. एक आहे अदानी, एक आहे अंबानी आणि दुसरं आहे मोदी आणि दुसरं आहे शहा. ही रक्तपिपासू माणसं आहेत. माणसं मारायला आणि माणसाचं खत्म करायला यांना काही वाटत नाही. सत्ता आणि संस्था याचा फारकत आहे. गेली कित्येक दिवस भारताची राजघटना अबाधित होती. ती राजघटना आज मनुस्मृतीच्या नावाने प्रस्थापित करण्याचं काम चालू आहे. तुम्हाला याची काहीच वाटत नाहीये, कारण आपल्याला काही तोशीच वाटत नाही. आपलं चालू आहे रोजचं जगणं मरणं. त्याच्यामुळे जगणं मगणं चालू आहे, पण उद्याचं संकट आपल्याला कळत नाही ना. पार्लमेंटमध्ये काय चाललेलं आहे, सभागृहामध्ये काय चाललेलं आहे. लोकांच्याकडे महागाई आहे. 50 रुपयाला गॅस वाढला, कोणी बोलत नाही. विषय काय आहे? कुत्र. या देशात कुत्र हा चर्चेचा विषय असतो महाराष्ट्रात. याच्यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं होतं काय? तेव्हा 200-400 वर्षापूर्वी मेलेला एक औरंगजेब नावाचा माणूस, त्याचं मड उकरून काढायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची. महाराष्ट्रातल्या गोरगरीब झोपडपट्टीतल्या बाईला महागाई काय आहे त्याचं कळतंय, तिच्याविषयी चर्चाच करायची नाहीये. चर्चा कुणाची? औरंगजेब. चर्चा कुणाची? वाघ्या कुत्र्याची. काय हा देश आहे का काय? बाबासाहेबांनी यासाठी घटना लिहिली होती काय? चर्चा कशाची आहे? कुत्र, औरंगजेब, अफजल खान. बरं, हे काढणारे कोण आहेत? हे काढणारे ठराविक लोक आहेत. या ठराविक लोकांच्या बरोबर जाणारे जे बहुजन समाजातले लोकनेते आहेत, या लोकनेत्यांना वाटलं पाहिजे की ज्या शेतकऱ्याने, ज्या झोपडपट्टीतल्या माणसाने, त्या गोरगरीब बायकांनी आम्हाला निवडून दिले, ते निवडून देणार आणि कुत्र्याची, मांजराची, औरंगजेबाची आणि अफजल खानाची चर्चा करावी. यासाठी तुम्हाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय आणि यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिले का? बाबासाहेबांच्या विचाराच्या पलीकडे हा देश चालू आहे आणि या देशाचं कंट्रोल नागपूरच्या रेशीमबाग मध्ये असणाऱ्या RSSच्या हातात आहे. सगळेच म्हणतात हिंदू धोक्यात आहे. मला कळतच नाहीये. आणि ते हिंदू धोक्यात असण्याचं कारण काय सांगतात? या देशात आलेली मुस्लिम राजवट. पण हे सांगत नाही की तू आमच्या बापजादीने तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला होता आणि म्हणून तुम्ही शिकला नाही, म्हणून या देशाची प्रगती झाली नाहीये. हे न सांगता हिंदू धोक्यात आहेत, हिंदू धोक्यात आहे, हिंदू धोक्यात आहे सारखा कालवा चालू आहे. आणि मग आपलं पण डोकं गरगरतं की आयला हे काय भानगड आहे. मला खात्री आहे आंबेडकरवाद्यांचं डोकंही गरगरत नाहीये. आणि आंबेडकरवाद्यांचा मेंदू बाबासाहेब झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की आंबेडकरवाद्यांच्याकडे जास्त जबाबदारी आहे. पंकज दिवार, मी तुम्हाला अशी विनंती करतोय की बाबासाहेबाचा उरूस साजरा करू नका. बाबासाहेबाची डोकी तयार होतील, बाबासाहेबाच्या विचाराची डोकी तयार होतील, अशा प्रकारचं काम करायला हवं. हा देश जगवायचा असेल, हा देश टिकवायचा असेल, या देशाचं दैदमान यश टिकवायचं असेल तर ते फक्त आंबेडकरवादी करू शकतात. पण आम्ही पण आज बाद झालेलो आहोत. आम्ही पण बाद झालेलो आहोत. आम्हाला पण काय सूचना आहे? आम्ही अनुकरणीय झालेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, इंडियन सोसायटी इज अ सोसायटी विच हॅड अ डिसीज ऑफ इन्फेक्शन ऑफ इमिटेशन. अनुकरणाचा रोग झालेला समाज म्हणजे भारतीय समाज आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आज आम्ही दुसरं काही करत नाही, फक्त आम्ही अनुकरण करतो आहोत. त्यांनी भगवे फेटे आणले की आम्ही निळे फेटे आणतो. त्यांनी भगवा गंध लावला की आम्ही निळा गंध लावतो. इट इज नॉट अ रेव्होल्युशन. ही क्रांती नाहीये किंवा हा बाबासाहेबांची भूमिका नाहीये. अस्मिता जगणं वेगळं आणि अस्मितेच्या वरती विचार करून समाज बदलणं, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आम्ही अस्मिता म्हणून
बाह्य देखावा, बाह्य पोशाख, बाह्य कपडे हे ठीक आहे, एका मर्यादेपर्यंत गरजेचं होतं. आज याची गरज नाही. आज लढाईची गरज आहे, लढण्याची गरज आहे. आणि बाबासाहेबाचा विचार जर जीवन ठेवायचा असेल तर तुम्हाला लढलं पाहिजे. तुमची लढाई आज ना मराठ्याच्या बरोबर आहे, तुमची लढाई ना तुम्ही हिंदूच्या बरोबर आहे, तुमची लढाई ना कुठल्या तरी धर्माच्या विरुद्ध आहे. तुमची लढाई सरळ सरळ इथल्या वैदिक ब्राह्मणाच्या आईच्या विरुद्ध आणि RSSच्या विरुद्ध आहे. बाबासाहेब म्हणाले होते की हे RSS या देशाचं वाटोळं करून टाकेल. बाबासाहेबांनी असं म्हणाल की मी घटना लिहिली, पण घटना राबवणारे जर बदमाश निघाले तर या घटनेचा उपयोग नाहीये. आज आपण तेच पाहत आहोत की घटना राबवणारे बदमाश आहेत. घटना राबवणाऱ्याला काय देणं घेणं नाही. या देशामध्ये अनागोंदी कसे माजेल, या देशाचं वजवाटुळं कसं होईल, या देशातल्या बहुजन समाजाच्या पासून हा सगळं कसं दूर जाईल, एवढं काम आपण करत आहोत. आणि हे बाबासाहेबाचं काम नाही, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट बाबासाहेबाच्या विरुद्ध आहे देशामध्ये. एक पंतप्रधान उठतो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या घरात बसतो आणि न्यायाधीशाला सांगून तो राम मंदिराचा निर्णय घेतो. राम मंदिरामध्ये काय आम्हाला काय, राम मंदिर हे काय क्रांती आहे काय? त्या राम मंदिर उभा करण्यासाठी हजारो बहुजन समाजातली माणसं मारली तुम्ही, हजारो बहुजन समाजातली माणसं उद्ध्वस्त केली. हे भारतीय राजघटनेचं तत्वज्ञान आहे काय? भारतीय राजघटनेचं तत्व निरपेक्ष आहे. त्याचा धर्म आम्ही आमच्या घरात ठेवला पाहिजे. आज धर्माचा काठीला बांधून धर्म नाचतो. उत्तर प्रदेशामध्ये तलवारी घेऊन पोर अशी रस्त्यावरती फिरतायत, काट्या घेऊन फिरतायत. कशासाठी फिरतायत त्यांनाच माहित नाही, कसं काट्या घेऊन फिरतात. ही बाबासाहेबांची भूमिका नाहीये. बाबासाहेबांची ही भूमिका हा देश बलवान झाला पाहिजे. बाबासाहेबांची भूमिका आहे की या देशामधला बहुजन समाज ताकदवान झाला पाहिजे. बाबासाहेबांची भूमिका या देशातल्या झोपडपट्टीतला माणूस समोर येऊन उभा राहायला पाहिजे. ही भूमिका आज आपल्याला दिसत नाही, लक्षात ठेवा. माणूस चेपला जातोय. 1,500 रुपयासाठी माणसाची क्रियाशक्ती नष्ट केली जाते. आज आमच्याकडे 1,500 रुपये महिलेला मिळणार बाई विचारच करायला मागत नाहीये. कड्याला रोजगार आहे, भारत उभा करण्यासाठी मजूर मिळत नाही. ही काम कुणी केलं तर हे फक्त इथले RSS वाल्याला. लोकांना विचार करू द्यायचा नाही. अशा प्रकारची भूमिका RSSची आहे आणि त्यानुसार सर्व राज्यकारभार चाललाय. भारतातला माणूस विचार करायचा असेल त्यांनी पहिल्या प्रथम बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा विचार करायला पाहिजे. आम्ही त्या घटनेचं नाव सुद्धा घेत नाही. नाव घेतो घटना काय म्हणतो मी, पण तुम्हाला घटना दाखवतो. ही भारताचं संविधान आहे, दाखवण्यापुरतं संविधान आहे. हे संविधान आंबेडकरवाद्याच्या मनामध्ये आणि धमन्यामध्ये वाहत आहे. ते संविधान जाळलं त्यावेळेस एक काय आंबेडकरवाद्यांनी बोलले नाहीत, लक्षात ठेवा. संविधान जाळलं त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये अनागोंदी माजला पाहिजे होता. सगळा देश पेटून उठला पाहिजे होता. संविधान जाळलं बाबासाहेबांनी. 2 वर्ष 18 महिने 11 दिवस रात्रंदिवस राबून एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं. ते जाळण्याचं काम इथल्या RSS वाल्यांनी केलं, इथल्या वैदिक धर्मियांनी केलेलं आहे. आणि तरी देखील आमच्या अंगातलं रक्त उसळलेलं नाहीये, तरी देखील आमच्या मेंदूमध्ये आग लागली नाहीये. कुठल्या जयंतीचा कार्यक्रम आम्ही साजरा करायचा आहे? या बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याचं सगळे पराकोष्ट करून संविधान लिहिलं. एकटा बाबासाहेबांनी लिहिलं. लोक म्हणतात काय बाबासाहेबांनी कारकुनी केली? आराम करो, लाज वाटली पाहिजे. संविधान सभेमध्ये जेवढे लोक होते ते सगळे लोक, प्रत्येक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की हे संविधान फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आपल्या डोक्यामध्ये याचा कधी विचारच येत नाही. आम्ही अजूनही कुणाला काँग्रेसला शिव्या देत असतो, आम्ही अजूनही कुणाला गांधीला शिव्या देत असतो, आम्ही अजूनही कुणाला हिंदूला शिव्या देत असतो, आम्ही अजून कुणालाही हिंदूच्या देवदेवतांना शिव्या देतो. तुमचं नडलंय काय त्याच्याशी? नडलंय काय? आज राज्य कुणाचं आहे? ते राज्य बाबासाहेबांच्या विचाराने चाललेलं आहे का? याचा न विचार करता आधी आम्ही काँग्रेसच्या विरुद्ध बोलत असतो. या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये पाठवलं. बंगाल प्रांत फुटला
आणि बाबासाहेबांचं संविधान सभेतलं जी उमेदवारी होती ती संपली. मग परत बाबासाहेबांना असं वाटत की मला संविधान सभेमध्ये जायचंय. पण हे संविधान सभेमध्ये जात असताना कुठून जायचं, कसं जायचं, निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघ नव्हता. महाराष्ट्रातनं बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने संविधान सभेमध्ये पाठवलं. काँग्रेसने बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये पाठवलं. हा काय काँग्रेसने आमच्यावरती उपकार केलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धी एवढी तीव्र होती, तल्लख होती की त्याच्याशिवाय संविधान कोणी लिहू शकत नाही. पण काँग्रेसने संधी दिली हे आम्ही नाकारत नाही. बाबासाहेबांनी त्या संधीचं सोनं केलं आणि या देशाचं संविधान लिहून काढलं. कन्याकुमारी पासून लडाख पर्यंत आणि सौराष्ट्रापासून आसाम नागालँड पण हा देश कसा चालावा, एवढ्या अनेक भाषेचा, अनेक संस्कृतीचा, अनेक वेगवेगळ्या भूमिकेचा असणारा, वेगळे वेगळे जीवन जगणाऱ्या या भारताला एकत्र बांधण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे. आज हे संविधान संपूर्ण मोडून तोडून टाकायचं काम चालू आहे. आणि मोडून तोडून टाकून एकच घोषणा देशामध्ये चालू आहे की हिंदू म्हणून, हिंदू खतरे में आहे. मी यांना सगळ्यांना विचारतो की अगोदर हिंदू म्हण कोण आहे ते तरी सांगा ना आम्हाला. आपण याचा विचार केलेला नाहीये. हिंदू कोण आहे, कुणाची निर्मिती आहे हिंदू, आपण कधीही विचार केलेला नाही. आपण याच्यावरतीच ठाम आहोत की बाबासाहेब म्हणाले येवल्याच्या घोषणेवरती आम्ही ठाम आहोत. येवल्याची घोषणा काय होती? हिंदू मन जन्माला आलो, हिंदू मन मरणार नाही. आम्ही त्याच घोषणेवरती ठाम राहतो आणि हिंदूला शिव्या देतो. हिंदू तुमचे शत्रू आहेत काय? हा बहुजन समाज तुमचा शत्रू आहे? त्या बहुजन समाजाचं तुमचं पूर्वी खेड्यापाड्यामध्ये नातं नव्हतं का? दुखवता कुणाला? आम्ही आंबेडकरवादी बुद्धाचा धर्म स्वीकारल्यानंतर आम्ही इतरांना दुखवायचा पातक करायला नाही पाहिजे. आम्ही इतरांना दुखवायचं काम नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या 25व्या कलमामध्ये लिहिलं हिंदू म्हणजे कोण आहेत. हिंदू म्हणजे शीख, लिंगायत, जैन, बौद्ध हे सगळे हिंदू आहेत असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी हे सगळं सांगत असताना एका समूहाचा उल्लेख केला हिंदू मधून आहे की जो समूह आज उसळून उठतो आहे, जो समूह आज पेटून उठलेला आहे. खेड्यापाड्यामध्ये परशुरामाच्या नावाने घोषणा दिल्या जातात. ब्राह्मण बायका बाहेर येऊन परशुराम की जय, पेशवाई की जय. या पेशवाईला गाडण्यासाठी कोरेगावच्या लढाईमध्ये 500 महाराणी आपलं बलिदान, आपल्या जीवाची बाजी लावली, पेशवाई गाडली. त्या पेशवाईच्या घोषणा आज दिल्या जातात. उद्या ही पेशवाई प्रस्थापित करण्याचं काम भाजपवाले करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये मनुस्मृतीचं राज्य येईल आणि तुमच्या ढोंगणाला कराटान गळ्यात गाडगं बांधलं जाईल. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की असं काय होणार नाही, आम्ही काय करू देणार नाही, पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गाडगं बांधणं आणि वागणूक देणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला प्रत्यक्ष गाडगं नाही बांधलं जाईल, तुमच्या कमरेला खराटा नाही बांधला जाणार, पण वागणूक तुम्हाला पूर्वाश्रमीच्या महारामांगासारखी दिली जाईल. लक्षात ठेवा. आज देशामधलं आरक्षण संपलेलं आहे. कुठंच आरक्षण नाहीये. सगळे धंदे विकले गेलेले आहेत, कॉर्पोरेट झाले आणि कॉर्पोरेट मध्ये तुम्हाला आरक्षण नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपला विचार करत असताना कोण हिंदू आहे. डॉक्टर सावरकर हे हिंदुत्वाचं अतिशय चांगलं पीक आहे. सावरकर काय म्हणाले हे तरी सांगा ना. मागे अलीकडे हिंदूच्या नावाच्या 2 गोष्टी आहेत. एक हिंदू नावाचा गोष्ट आहे की हिंदू म्हणून हिंदू बाबासाहेबांची भूमिका हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. दुसरी भूमिका आहे की हिंदू खतरे में आहे. आणि माझ्यासारखा माणूस म्हणतो की हिंदू खतरे में नाहीये, खतरे में हिंदू वैदिक आहेत, खतरे में हिंदू नाही. आणि खतरे में आहे तर कुणाच्यामुळे खतरे में आहे? हा देश कुणाच्यामुळे खतरेमध्ये, कुणाच्यामुळे अडचणीत आलाय? महात्मा ज्योतिराव फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे अविद्या तुम्ही आम्हाला दिलं नाही, ज्ञान आम्हाला दिलं नाही, अक्षर आम्हाला दिलं नाही, अक्षराची ओळख होऊ दिली नाही. आणि म्हणून हजारो वर्ष देशातला 80% समाज, 85% समाज
अज्ञाने ठेवला आणि या अज्ञानामुळे हा देश खतरेमध्ये आहे. या अज्ञानामुळे हा देश बदनाम झालेला आहे. या अज्ञानामुळे या देशाची अधोगती झाली आहे. आम्हाला बिंबवलं जातं की मुसलमानाची संख्या वाढली जाते. 24% मुसलमानाची संख्या किती वाढेल आणि 87% हिंदूची संख्या किती वाढेल. दिशा दाखवली जाते एका आणि केलं जातं एक. हिंदू खतरे में आहे असं म्हणत या देशावरती आरएसएसच्या आणि या वैदिक ब्राह्मणाचं राज्य प्रस्थापित करण्याचा डाव आहे. तो आपण कधीच ओळखला नाही. नीट समजून घेतलं तर असं म्हटलं जातं की हिंदू नावाचा धर्म आहे का. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लिहून दिलेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलेला आहे की हिंदू नावाचा धर्म नाहीये. मी परत बोलतोय, हिंदू नावाचा धर्म आहे का. जो राष्ट्रीय स्वयंसेवक हिंदू नावा मी हिंदू खतरे में असं म्हणतो, त्या राष्ट्रीय सेवक संघाने 1995 साली सुप्रीम कोर्टात लिहून दिले की हिंदू नावाचा धर्म नाहीये. मग हिंदू नावाचा धर्म आहे तर मग हिंदू खतरे में कुठं आले, कशामुळे हिंदू खतरे में आले. आणि अलीकडचे त्यांची घोषणा आहे की सनातन धर्म की जय. एका बाजूला खतरे में हिंदू खतरे में आहे बोललं जाते, दुसऱ्या बाजूला सनातनच्या घोषणा दिले जातात. हे सगळं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हिंदू म्हणजे कोण हे तरी अगोदर आपल्याला माहित आहे का. आपण पण सगळ्याला हिंदू म्हणतो आहोत मित्र, तसं नाहीये. सावरकरांनी आपले एक ग्रंथ लिहिलाय, हिंदुत्वाची मूळ तत्वे म्हणजे इसेन्स ऑफ पीस हिंदुत्व. या हिंदुत्वाची मूळ तत्वामध्ये सावरकर लिहितात हिंदू शब्द कसा तयार होतो. सावरकर लिहितात स च ह होतं, जसं सप्त्याचं हप्ता. सिंधूचं हिंदू हे सावरकरांचं भाषा ज्ञान मला मान्य आहे. सप्त्याचा हप्ता होतो, स च ह होतं बोलताना. माझा पुढचा प्रश्न आहे आर्यशेतवाल्यांना आणि ह्या वैदिक ब्राह्मणांना की सप्त्याचा हप्ता होत असेल, सिंधूचा हिंदू होत असेल. सावरकर म्हणतात या देशातल्या लोकांनी परकीय आलेल्या वैदिक आर्यांना हिंदू म्हटलेलं आहे. सावरकरांना मला विचारायचं आहे आणि या आर्यशेतवाल्याला मला विचारायचं आहे की सप्त्याचा हप्ता होत असेल, सिंधूचा हिंदू होत राहत असेल तर या सिंधूच्या काठी राहणारे लोक हिंदू आहेत असं जर सावरकरांचं आर्यशेतन गोळवलकरांचं म्हणणं असेल तर प्रश्न निर्माण होतं की या वैदिक आर्यांच्या आगमनापूर्वी त्या सिंधू नदीच्या काठी कोण राहत होतं याचा विचार आपण करायला पाहिजे. वैदिक आर्यांच्या आगमनापूर्वी, वैदिक आर्याच्या आगमनापूर्वी या देशामध्ये सिंधू नावाची संस्कृती आहे. तुम्ही शिकल्या सवरलेली माणसं माणसात, शिकल्या सवरलेल्या बंधू भगिनीला मी काय म्हणतो ते कळत आहे. वैदिक आर्य या देशामध्ये आक्रमण करण्यापूर्वी या देशामध्ये सिंधू नावाची एक संस्कृती आहे. या संस्कृतीच्या शाखा आणि संस्कृतीची गावं उत्खननामध्ये भारतभर मिळतात. त्या संस्कृतीमधले राहणारे जे लोक आहेत ते वैदिक आर्याच्या पूर्वी राहत होते. मग त्या लोकांना हिंदू का म्हणायचं नाही. हिंदूच्या काठी राहणारे जर हिंदू असतील तर आर्यपूर्व काळामध्ये राहणाऱ्या लोकांना आम्ही हिंदू म्हणतो. हिंदू म्हणत नाही आणि वैदिक आर्य स्वतःला वैदिक म्हणतात, आर्य म्हणतात. ते असं म्हणत नाही ते की वैदिक हे हिंदू आहेत म्हणून. वैदिक हे हिंदू आहेत असं जर म्हटलं असतं तर मला आनंद झाला असता, पण ते वैदिक हे हिंदू आहेत असं बोलत नाही. हे लक्षात ठेवा, वैदिकांना ते हिंदू म्हणत नाही. ते स्वतःला वैदिक म्हणतात आणि वैदिक हा धर्म आहे, हिंदू नावाचा धर्म नाहीये. त्यांचं मला मान्य आहे हिंदू नावाचा धर्म नाहीये. धर्म होण्यासाठी काय लागतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. धर्म होण्यासाठी धर्म संस्थापक लागतो. धर्म होण्यासाठी त्या धर्माचं पुस्तक लागतं, ग्रंथ लागतो. धर्म होण्यासाठी त्या धर्माचा एक पुरोहित लागतो आणि धर्म होण्यासाठी त्या धर्माचं एक ठिकाण लागतं. या 4 गोष्टीशिवाय धर्म होऊ शकत नाही. जसं बुद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध आहे, सिद्धार्थ गौतम आहे. बुद्धाचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक आणि बौद्धाचा धर्म ठिकाण आहे विहार आणि बौद्धाचा पुरोहित आहे भिक्खू. मुसलमानाचा धर्म आहे इस्लाम, त्याचा धर्मग्रंथ आहे, धर्मसंस्थापक आहे मोहम्मद पैगंबर. धर्मग्रंथ आहे कुराण, धर्म ठिकाण आहे मस्जिद आणि त्याचबरोबर
धार्मिक त्यांचा पुजारी आहे तो मुल्ला मौलवी. इस्लाम धर्माचा संस्थापक मोहम्मद पैगंबर, कुराण, मस्जिद आणि मुल्ला मौलवी. त्याचबरोबर जैन धर्माचा संस्थापक महावीर वगैरे. याप्रमाणे हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे? याप्रमाणे हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे? कुणी स्थापन केला हिंदू धर्म? हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता? हिंदू धर्माचा पुरोहित कुठं आहे? हिंदू धर्माचा धर्म ठिकाण कुठं आहे? कारण आपण असं बघतो की आपण हिंदू धर्माची ठिकाणं हजारो आहेत. तिकडे ज्योतिबा आहे, इथं तुमच्याकडे खंडोबा आहे, तिकडे महादेव आहे. या सगळ्या धर्माचे हे सगळे धर्म ठिकाण आहेत आणि या प्रत्येक धर्म ठिकाणावरचे पुजारी वेगवेगळे आहेत. ज्योतिबाचा पुजारी गुरव आहे, महादेवाचा पुजारी ज्योतिबाचा पुजारी गुरव आहे, महादेवाचा पुजारी आणखीन ज्योतिबाचा पुजारी तुमचा गुरव आहे, महादेवाचा पुजारी गुरव आहे आणि त्या अंबाबाईचा पुजारी भोपी आहे. हिंदू धर्माचा पुजारी कुठं आहे? धर्म ठिकाण कुठं आहे? धर्माचा ग्रंथ कुठं आहे? हे मला मान्य आहे. हिंदू नावाचा धर्म नाही. माझा पुढचा प्रश्न आहे, जर हिंदू नावाचा धर्म नाही, हिंदू शब्द 16व्या शतकामध्ये भारतामध्ये आला असेल तर या 16व्या शतकापूर्वी हे हिंदू लोक कुठल्या धर्माचे होते याचा प्रश्न आपण विचारत नाही. लक्षात. या हिंदू धर्माचे लोक, आज ज्याला हिंदू धर्माचे लोक म्हणतो, हे धर्माचे लोक हिंदू शब्द येण्याच्या ऐवजी हिंदू धर्म हा काय धर्म नाही. मग हे लोक कोण होते? हे लोक सर्व बौद्धिस्ट होते. लक्षात ठेवा. आजचे हिंदू हे पूर्वाश्रमीचे सगळे बुद्धिस्ट आहेत. कारण या सम्राट अशोकाचं संपूर्ण ज्या भारतावरती राज्य होतं आणि आज आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये बौद्ध केव्ज आहे. हे बौद्ध केव्ज साक्षी कशाचे देतात? तर हे हिंदू बहुजन समाज पूर्वाश्रमीचा बौद्ध होता, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही असं म्हणूनच म्हणतो की आम्ही हिंदू हे पूर्वाश्रमीचे बौद्ध आहेत आणि आजचे पण बौद्ध आहेत. म्हणून तर ते असं म्हणतात की हिंदू नावाचा धर्म नाही. एक वेळ हिंदू नावाचा धर्म नाही म्हणलं की दोन गोष्टी त्यांना साध्य करायच्या. एक साध्य करायचं आहे की त्यांना वैदिक सनातन वैदिक धर्म प्रस्थापित करायचा आहे आणि हा सनातन वैदिक धर्म फक्त वैदिकांचा आहे, ब्राह्मणाचा आहे, ते तुमचा नाही. तो धर्म तुम्हाला द्यायचा आहे. त्यांना तुम्हाला त्या धर्मामध्ये गोवायचंय, फक्त त्यांचे विधी द्यायचे नाही तुम्हाला. ते स्वतःचा विधी स्वतःला वैदिक म्हणतात आणि हे वैदिकत्व तुम्हाला द्यायचं नाही, असा इथल्या आर्यशेचा भाव आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या घडलेल्या आहेत. कोल्हापूरच्या शाहू महाराजाचं प्रकरण वेदोक्त प्रकरण, सातारच्या प्रतापसिंह महाराजाचं प्रकरण वेदोक्त प्रकरण, बडोद्याच्या गायकवाड महाराजाचं वेदोक्त प्रकरण. हे प्रकरण काय आहे आपण नीट समजून घेत नाही. हे प्रकरण दोन भांडणाचं प्रकरण, दोन धर्मातल्या भांडणाचं प्रकरण आहे. आपण त्याच्याकडे गांभीर्याने महाराष्ट्राने कधी बघितलंच नाही. वेदोक्ताचा अधिकार शाहू महाराजांना दिला नाही, वेदोक्ताचा अधिकार शाहू महाराजांना दिला नाही, येणारच नव्हते. कारण वेदोक्त हे धर्म हा वैदिक धर्म फक्त ब्राह्मणासाठी आहे, इतरांना देण्यासाठी नाही. तुम्हाला हिंदू धर्म म्हणतात पण तुमचा विधी हा वैदिक धर्माप्रमाणे ते करायला तयार नाही. म्हणजे त्यांचा धर्म तुम्हाला देणार नाही, तुम्हाला धर्म म्हणून वेगळा टाकून देणार आणि पुन्हा हिंदू खतरे नाही असं पुन्हा मग तुमच्या बरोबर असा जादू खोटा दाखवला की आम्ही हिंदू आहोत. तुम्ही खरा हिंदू आहात का असं मी एक प्रश्न विचारतो गोळवलकरांना. तुम्ही हिंदू आहात का असा प्रश्न मी सावरकरांना विचारतो. तुम्ही हिंदू आहात का असा प्रश्न मी देवेंद्र फडणवीसाला विचारतो. यांना विचारतो ना तुम्ही हिंदू आहात का म्हणून. चुकून सुद्धा कोणी म्हणणार नाही. माझ्याकडे एक क्लिप आहे, दिल्लीच्या एका मुलीची क्लिप आहे. तिने सरळ असं म्हटलेलं आहे की मैं हिंदू नहीं हूं, मैं तो सनातनी हूं. हिंदू नाम तो कोई मुझे मालूम नहीं, हिंदू नाम का धर्म ही नहीं है. आणि हे सत्य आहे. शाहू महाराजांच्या काळामध्ये वेदोक्त प्रकरण अशासाठी काढलं की तुम्ही आमच्या बरोबर यायचं नाही, तुमच्या लेवलनी खाली राहा. आणि तुम्ही राहायचं म्हणजे काय, तुमच्यासाठी आम्ही पुराणोक्त मंत्र तयार केली ती आमच्यासाठी वेदोक्त मंत्र आहे. म्हणजे हे धर्माची फारकत
एका धर्माची फारकत नाहीये, हे दोन धर्माची भूमिका आहे. एक भूमिका आहे वैदिक धर्माची भूमिका आहे, आणि पुराणोक्त म्हटलं की तुम्हाला हिंदू धर्मामध्ये ना हिंदू लोक तुम्हाला बाजूला सारलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण असा या अर्थाने आपण विचार करायला हवा की बाबासाहेबांना हिंदूवरती टीका केलेली नाही. बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वैदिक धर्मग्रंथाची चिकित्सा करण्यासाठी संपूर्ण आयुष्य आपलं वैदिक धर्माची चिकित्सा केली. बाबासाहेबांनी ऋग्वेदाची चिकित्सा केली, मनुस्मृतीची केली, उपनिषदाची केली, पुराणाची चिकित्सा केली बाबासाहेब. आणि ही सगळी चिकित्सा ही हिंदूच्या ग्रंथाची नाहीये. कुठलाही वैदिक ग्रंथ इथला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे हिंदूचे धर्मग्रंथ नाहीत आहे. कृपया आंबेडकर वाद्यांना डोक्यातून हे काढावं की ते वैदिक हिंदूचे ग्रंथ आहेत. ते वैदिक आर्यांचे ग्रंथ आहेत, वैदिक आर्यांच्या वंशजांनी त्यांच्यासाठी लिहिलेले ग्रंथ आहेत. ते जर हिंदूचे ग्रंथ असते तर त्या ग्रंथामध्ये सर्व समावेश भूमिका असती आणि सर्वांना सामावून घेणारा एक देश उभा करणारा धर्म स्थापन केला होता. त्यांना या धर्माची गरज नाहीये, त्यांना या देशाची गरज नाहीये, या देशाच्या प्रतिष्ठेची गरज नाही, या देशाची आबरू गेली काय राहिली काय त्यांना गरज नाही. कारण त्यांना फक्त एकच माहित आहे, आम्ही वैदिक काळापासून श्रेष्ठ होतो, आमची जात श्रेष्ठ आहे, आमचा वैदिक धर्म श्रेष्ठ आहे आणि ते श्रेष्ठ होतो आम्हाला पाहिजे आहे. आम्ही या सगळ्या देशाचे बाप होऊन राहिलो पाहिजे, एवढीच काळजी इथल्या RSS वाल्यांना आहे. आणि म्हणून RSS वाले हिंदूचा मुखवटा धारण करून वैदिक धर्म वैदिक संस्कृती तुमच्यावरती लादू पाहत येत आहे. या वैदिक धर्माला आणि या वैदिक संस्कृतीला बाबासाहेबांनी आयुष्यभर विरोध केलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या बाबतीत आपण ही जी घोषणा आहे बाबासाहेबांची, हिंदू मन जन्माला हिंदू मन मारणार आहे, काही गोष्टी त्या काळातल्या चाललेल्या शब्दावरती असतात. त्या काळामध्ये हिंदू शब्द हिंदूचं विश्लेषण कुणी करत नव्हतं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ते हिंदूचं विश्लेषण केलं. तिथल्या वैदिक आर्य भट्टांच्या विषयी महात्मा ज्योतिराव फुलेने लिहिलं. हे सगळं लिहित असताना बाबासाहेबांच्या आयुष्यात आणखीन काही वेळ मिळाला नाही. बाबासाहेबांनी हिंदू मन जन्मलं हिंदू मन मारणार आहे ही घोषणा केली आणि बाबासाहेबांनी पुन्हा बौद्ध धर्म स्वीकारला. या बौद्ध धर्माचा आणि हिंदूचा संबंध काय आहे मग मी तुम्हाला सांगितलं. या सम्राट अशोकाने हा बौद्ध धर्म भारतभर पसरवला. त्या सम्राट अशोकाचा एक शिलालेख आहे, त्या शिलालेखाचं नाव आहे रुक्मी शिलालेख. या रुक्मी शिलालेखावरती सम्राट अशोकाने असं लिहिले बुद्धाच्या बाबतीत की हा हिंदचा पिता आहे, लक्षात ठेवा. आणि हा हिंद शब्द या देशातल्या आर्य पूर्व काळातला हिंद शब्द आहे, यांच्या बापाचा शब्द नाहीये. आणि या हिंद शब्दाची हिंदू शब्दाची इथल्या वैदिक ब्राह्मणांना काही देणं घेणं नाही. हा हिंद शब्द सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखात वापरलाय. त्याचं कारण त्या काळात या देशामध्ये हिंद नावाच्या गोष्टीच्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. हिंदुकुश पर्वत होता, हिंदूच्या नावाने अनेक वस्तू या देशामध्ये होत्या. त्याच्यामुळे सम्राट अशोकाच्या काळामध्ये हा शब्द वापरला गेला. आपण या अर्थाने या हिंदूकडे बघितलं पाहिजे. हिंदू तुमचे शत्रू नाहीत आहे. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतोय आणि तो मुद्दा असा आहे की तुमच्या 22 प्रतिज्ञेच्या बाबतीतला मुद्दा. तुम्ही असं म्हणाल की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूच्या आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञेमध्ये सरळ सरळ असं म्हणलंय की मी कृष्णाला रामाला आणि ह्याला देव मानणार नाही. बाबासाहेबांचं हे म्हणणं बरोबरच होतं. बाबासाहेबांनी तुम्हाला 22 प्रतिज्ञा देत असताना मी कृष्णाला रामाला देव मानणार नाही हे म्हणणं बाबासाहेबांचं बरोबर होतं. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी आपल्या रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन यामध्ये देव म्हणजे कोण आहे त्याची संकल्पना मांडलेली आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी संकल्पना मांडताना असं म्हणले की या देशातले देव म्हणजे हे नायक आहेत, आपले नायक आहेत. आज आपण बाबासाहेब आंबेडकरांना नायक म्हणून वागवतो आहोत. त्याचप्रमाणे या सगळ्या कृष्णाला रामाला हा समाज नायक मानतो, तो देव मानत नाहीये. आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे आपण की खेड्यापाड्यामधले लोक ज्यावेळेस त्यातल्या शिवेवरच्या मसुबाला किंवा गावातल्या देवाला जातात त्यावेळेस ते असं म्हणत नाही की मला स्वर्गात जाऊ दे, माझा आत्मा स्वर्गात जाऊ दे, मला स्वर्गामध्ये जाऊ दे.
किंवा आणखीन काय असलं काय म्हणत नाही. खेड्यापाड्यातले लोक त्याच्या देवाला म्हणत, ते देव नाही, ते त्याचे नायक आहे. त्या नायकाला असं म्हणतात, मला सुखाचं ठेव. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की बुद्धाच्या सांगण्याप्रमाणे बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, अशा प्रकारची भूमिका त्या काळामध्ये घेतली होती. आणि म्हणून खेड्यापाड्यातला बहुजन समाज हा बुद्धाच्या मार्गाने जाणारा समाज आहे. तो वैदिक धर्माच्या इंद्र आणि विष्णूची पूजा करत नाहीये. त्यांनी किती बी म्हटलं की विठ्ठल विष्णूचा अवतार आहे, त्यांनी किती बी म्हटलं की राम विष्णूचा अवतार आहे, हे असं होऊ शकत नाही. आज मोदी पण म्हणतात मी बायोलॉजिकल आहे. बायोलॉजिकल याचा अर्थ मी कुठल्याही स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला, मी वर्ण पडलेला आहे. हा एकमेव महात्मा आहे भारतातल्या सध्या 20व्या 21व्या शतकातला, वर्ण पडलेला आहे आणि देशाचं वाटोळं करायला आलेला आहे. एवढ्या देशाला आग लावता येईल एवढा हा वर्ण पडलेला माणूस या देशाला आग लावणार. आणि म्हणून आपण नीट समजून घेतलं पाहिजे की हिंदूची तुम्ही टीका, हिंदूवरती शिव्या देऊ नका. हिंदूच्या देवाशी शिव्या देऊ. तुम्हाला पूजायचं नसते तर नका पूजू. हे नायक आहेत. आज आम्ही बाबासाहेबाला पूजतो आहोत. बाबासाहेब, खरं तर बाबासाहेबांची पूजा करताना आपण असं म्हणलं पाहिजे, एखादी क्रांतिकारक आरती म्हटली पाहिजे बाबासाहेबांची. तुम्ही जी बाबासाहेबांच्यासाठी ज्या माणसांनी ज्या कोणी कवीची आरती केली आहे, ती आरती ती देविलवाणी आहे. अशी आरती स्फूर्ती निर्माण करण्याची पाहिजे. आणि आज आपण त्या बाबासाहेबाला देव करूनच ती आरती म्हणतो. आरती याच्यासाठीच म्हणली जाते की जो आमचा देव आहे त्यालाच आम्ही आरती. बाबासाहेबांच्या त्या आरतीमधून क्रांती दिसत नाही मला. बाबासाहेब क्रांतिकारक होते. बाबासाहेब लढत होते. आयुष्यभर बाबासाहेब लढले. आज आम्ही लढाई थांबवलेली आहे. पार्लमेंटमध्ये लोकशाहीच्या पद्धतीने लढत नाही. आणि या सगळ्याचा कहर म्हणून बाबासाहेबांनी तुमच्या समोर बुद्ध धर्म स्वीकारला. हा बुद्ध धर्मही आपण नीट समजून घेत नाहीये. बौद्ध धर्म स्वीकारताना आपण कधी म्हणत नाही की लोकशाही पद्धतीचा धर्म आहे. आपण एवढंच म्हणतो लोकशाही पद्धतीचा धर्म आहे. आपण एवढंच म्हणतो की हा समानतेचा आधार धर्म. अरे पण धम्म कोणाचा आहे? बौद्ध कोण होता गौतम बुद्ध हे आम्ही सांगत नाही. एका खेडेगावातल्या सभेमध्ये बोलताना मी असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये गौतम बुद्ध जन्माला आला असता तर तो मराठ्याच्या पोटी जन्माला आला असता, असं मी शब्द वापरलो. सभा संपल्यानंतर मी बसलो होतो. मी तुम्हाला हे सांगत होतो की एका खेडेगावामध्ये मी सभे बोलत असताना मी असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये बुद्ध जन्माला आला असता तर मराठीच्या पोटी जन्माला आला असता. सभा संपल्यानंतर मी असंच बसलो चहाला आणि ती भगिनी माझ्या समोर आली आणि मला म्हणाले, साहेब बसू का? म्हटलं कुठला साहेब? बसा म्हणलं तुम्ही इथं. ती भगिनी माझ्याजवळ बसली आणि म्हणली, साहेब एक विचारू का? मी म्हणलं काय? ती भगिनी म्हणली, मगा तुम्ही असं म्हणाला की महाराष्ट्रामध्ये बुद्ध जन्माला तर मराठीच्या पोटी जन्माला असता, म्हणजे काय? माझं डोकं असं गरम धक्क्यात गरम झालं की आम्ही किती गाढव चुका केले. त्या बुद्ध कोण आहे ते पण लोकांना सांगितलं नाही. हा बुद्ध तुम्हाला इथल्या मराठीच्या वस्तीमध्ये, इथल्या माळ्याच्या वस्तीमध्ये घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ओरिजिनल बुद्ध काय होता हे सांगितलं पाहिजे. आंबेडकरवाद्यांची जबाबदारी होती, ती जबाबदारी पार पाडली नाही. माझ्या सहित कोणी पार पाडली नाही. आम्ही गुन्हेगार आहोत. बुद्धाला आम्ही महाराष्ट्राच्या वस्तीच्या बाहेर जाऊ दिलं नाही. आम्ही गुन्हेगार आहोत. ती बाई मला म्हणाली, म्हणजे काय? मी म्हणलं म्हणजे काय? तुमच्या डोक्यात असं आहे काय? म्हणलं बुद्ध महार होता म्हणून. ती माझी भगिनी शांत बोलली नाही. ती माझी प्रतिक्रिया देऊ शकली नाही, म्हणली नाही होय मला तसंच म्हणायचं, पण ती बोलली नाही, गप्प बसली. पण मला कळालं की तिच्या डोक्यामध्ये हे आहे की बुद्ध हा महारच होता. कारण बाबासाहेबांनी तो धर्म स्वीकारला म्हणून महाराष्ट्राच्या मध्ये सगळ्याच्या मध्ये असं एक वातावरण आहे की बुद्ध म्हणजे महाराचा देश, नाराचा धर्म. मी माझी एक मुलगी मी बिहारमध्ये दिली आहे. खगरिया जिल्ह्यामध्ये सोनवर्षा नावाचं गाव आहे. तापीच्या खोऱ्यामध्ये ते गाव आहे. माझ्या मुलीचा माझा सासू वारली म्हणून मी त्या गावाला गेलो होतो. महाराष्ट्रातला समधी म्हणजे पाहुणा, महाराष्ट्रातला समधी आला म्हणून ते गाव रात्रभर माझ्याबरोबर बसायचं. महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय, शेती काय चाललंय, शिक्षण काय चाललंय, यांमधल्या लोकांना महाराष्ट्राला समजून घ्यायचं आहे. भारतातल्या लोकांना महाराष्ट्र समजून घ्यायचं आणि ते लोक समजून घेत होते. शेवटच्या दिवशी निघताना मी म्हणालो
कि आप लोग बहुत खुशनसीब हो। ते लोक मला म्हणाले, त्या खेडेगावातले लोक म्हणाले कैसे, मी त्यांना म्हणालो की आप बुद्ध के देश में पैदा हुआ। पटशीन प्रतिक्रिया आली, वो तो अचूक था ना। ते कुणाचा अपयश आहे? बाबासाहेबांचा अपयश आहे? हे अपयश कुणाचं आहे? हे तुमचं आणि माझं अपयश आहे। यांच्यामध्ये हे येत आहे की बुद्ध म्हणजे महाराज, बुद्ध म्हणजे अच्युत आहे। मी त्या माझ्या सासरवाडी मुलीच्या सासऱ्याला सांगितलं नका नाहीये, वो किसान का बेटा था, वो क्षेत्रीय था, हे सांगितलं। आणि ते त्यांना म्हणालो की तो तुमचा वंशज होता, तुमचा। त्या लोकांना मी जेव्हा स्पष्टपणे सांगितलं, ते गाव बुद्धगया पासून जवळ आहे, ते लोक बोलले समझी तुम कल जा रहे हो महाराष्ट्र में, हमारी विनती है कि आप कल के लिए रुक जाओ, हम लोग आपके साथ बौद्ध गया जाएंगे। हे कुणी करायचे? हे कुणी करायचे? आपण बुद्ध गयाला जाऊ, आम्हाला तुम्ही एवढं सांगितलंय। आम्ही कधीच सांगितलं नाही की हा शेतकऱ्याचं पोरग, हे क्षत्रिय पोरग एका नदीच्या पाण्यासाठी घराच्या बाहेर पडलं, ते पाणी शेतकऱ्यांना मिळणार होतं। त्या पाण्याच्या प्रश्नावरती या शेतकऱ्याच्या पोराने एक जागतिक मानवतावादी तत्वज्ञान निर्माण केलं। हे हा बुद्ध आम्ही लोकांना सांगितलं नाही, हा बुद्ध आम्ही लोकांना सांगितलं नाही। आम्ही आमच्या जबाबदाऱ्या खूप टाळलेल्या आहेत। म्हणून आज RSS उड्या मारते, म्हणून ब्राह्मणाच्या स्त्रिया परशुराम की जय म्हणतात, आणि आमचे लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणतात की हिंदूसाठी आम्ही काय बी करू। अरे तुम्हीच हिंदूसाठी काय करणार आहात? काल एक त्या सांगली जिल्ह्यातला एक पागल आमदार म्हणाला की हिंदूला कोणी काय केलं तर आम्ही हातपाय तोडू। तुझ्या बाप दादाला हजारो वर्ष शिकाय दिलं नाही, त्याचे हातपाय तोडण्यास आले। कोण तुझ्या बाबाला हिंदूला खतरे मिळाले? मुसलमान तुम्हाला भीती वाटते? तुमची मुसलमान 24% मुसलमान तुम्हाला काय करणार आहेत? आणि काय ते मुसलमान आहेत? ते मुस्लिम हे आमचे पूर्वाश्रमीचे बांधव आहेत। आम्हाला पण त्यांच्याविषयी आस्था आहे, कारण ते आमचे बांधव आहेत। तुमच्या या वैदिक धर्माच्या वर्ण आणि जातीच्या त्रासाला कंटाळून ते मुस्लिम झाले। आज तुम्ही त्यांच्या मुळावर उठलात, आणि हे RSS हिंदू खतरे में आहे, मुसलमानांमुळे असं झालं, हे का सांगतात याचं पण आपण चिकित्सा करत नाही। मुसलमानाच्या विरुद्ध ही मंडळी का ओरडतात? त्याचं सरळ कारण असं आहे की या मुसलमानाच्याकडे तुमचं लक्ष जाऊ द्यायचंय। त्यांच्या बाप दादाने या देशाचं वाटोळं केलेलं आहे, हे तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्यायचं नाही। लक्षात ठेवा, आता तुम्ही महात्मा ज्योतिराव फुलेचा द्वेष करायला लागलाय। मुलांचा सिनेमा चालू देत नाहीये, किती मूर्खपणा, लाज वाटते का जीवाला? या महात्मा ज्योतिराव फुलेंनी तुमच्या विधवा बायकाचं बाळंतपण महात्मा फुलेच्या घरात केलं। त्या महात्मा फुलेला तुम्ही आज शत्रू मानता, महात्मा फुलेला शत्रू मानतात। बाबासाहेबांची घटना तुम्हाला नको आहे। कित्येक संतांचे तुम्ही खून केलेला आहे। तुकारामाचा खून केला, चोखामेळ्याचा खून केला। मी पंढरपूरच्या बडवे उत्पात हटाव आंदोलनाचा मी नायक होतो। मी त्या पंढरपुरामध्ये अशी घोषणा केली होती, आणि बडव्यांना असं जाहीरपणे आवाहन केलं होतं की ज्या चोखामेळ्याचा तुम्ही अपमान केला, ज्या चोखामेळ्याला तुम्ही छळलं, त्या चोखामेळ्याचा वारस या देवळातनं तुमच्या गांडीवर लाद देऊन हाकलून काढल्याशिवाय राहणार नाही। मित्र, मी ते काम केलं, बडवे उत्पात हटवण्याचं काम पार पोहोचले केलं। मी आंबेडकरवादी आहे, मी आंबेडकरवादी आहे। पार कोळकेनं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या रुक्मिणी मंदिरातून बडव्याने उत्पत्ताने हाकलून लावलं। मी चोखामेळ्याचा बदला घेतला, मी तुकाराम महाराजाचा बदला घेतला, मी नामदेव महाराजाचा बदला घेतला। आम्हाला आमची रूप आणि आमचा विचार वेगळ्या पद्धतीने निसर्ग घेऊन जावं लागेल। मला माहित आहे की बाबासाहेबांचं आयुष्य किती होतं। बाबासाहेबांनी कुठलाही महापुरुष हा विचार करताना तो त्या काळातला विचार करत असतो। त्या काळात त्याच्या समोर कुठले प्रश्न आहेत त्याचा विचार करत असतो, तो त्या काळातला विचार करत असतो। आज 20व्या शतकात 1925 साली बाबासाहेब असते काय बाबासाहेब म्हणाले असते, होय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बळ द्या। आमचे लोकनियुक्त प्रतिनिधी, आमचे पुढारी ज्यावेळेस RSS बरोबर भाजप बरोबर आघाडी करतात, तो हा बाबासाहेबांचा विचार असतो। काय ही बाबासाहेबांची भूमिका असते? ही भूमिका आहे काय मिळणार आहे तुम्हाला? तुम्ही रस्त्यावरती येऊन लढाल, त्याची ताकद तुम्हाला वाचवू शकेल। तुम्ही जर रस्त्यावरती न लढतात, आतल्यात
कुठंतरी आघाड्या बिघड्या करत बसला तर तुम्ही भिकारी आहात, लक्षात ठेवा. आणि तुमचा एक भिकारी प्रतिनिधी लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीये. माझा एक आमदार झाला म्हणून खूप आपल्याला आनंद वाटतो. उपयोग काय त्याचा? त्याचा उपयोग काय? तो सगळ्या समाजाला न्याय देऊ शकतो का नाही? सत्ता ताब्यात घ्या हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. संपूर्ण पार्लमेंट ताब्यात घ्या, संपूर्ण विधानमंडळ ताब्यात घ्या. याच्यासाठी आम्ही लढत नाही. आज कटोरे घेऊन आम्ही RSSच्या दारात उभा राहतो. त्याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे. कोण एकनाथ शिंदेच्या बरोबर जातोय, कोण कुणाच्या बरोबर जातोय. ही बाबासाहेबांची भूमिका नाहीये. बाबासाहेबांच्या बरोबर लढाई, बाबासाहेबांच्या विचाराचा लढा करायचा असेल तर तुम्हाला इथल्या हिंदूच्या बरोबर, जे धर्माने नाही, धर्म नाही त्या हिंदूच्या बरोबर तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला ही आघाडी करावी लागेल, जनतेची आघाडी करावी लागेल. विकाऊ जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची आघाडी करायला लागेल. या महाराष्ट्रातल्या हिंदूचे आणि बहुजन समाजाचे परिसर कोण असतील तर हे कोण असतील तर आपण विचार करायला पाहिजे की हे कोण असतील. हे सगळे बहुजन समाजाचे लोकप्रतिनिधी तुम्हाला RSSच्या आणि वैदिक धर्माच्या, वैदिक ब्राह्मणाच्या बाजूला उभा करायला निघाले. आणि मला वाटतं की मला इथल्या उद्घाटाने काहीतरी लिहिलंय की 5 मिनिटात शेवट करावा. मी थांबतो मित्रांनो. काय ऐकलं असेल तेवढं ऐका. बाबासाहेबांच्या क्रांतीसाठी तुम्हाला तयार व्हावं. आणि ही क्रांती फक्त आंबेडकरवादीच करू शकतात. कारण आंबेडकरवाद्याशिवाय लढणारी जमात कुठलीच नाही, लक्षात ठेवा. ही लढाई रस्त्यावरती आली तर या देशातलं संविधान वाचेल, बाबासाहेबाचा विचार वाचेल. आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण बाबासाहेबाचा विचार आणि संविधान वाचवण्याचा आपण गंभीरपणे विचार करावा, अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद कोळके सर. आपण खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपला अतिशय परखड आणि वस्तुनिष्ठ विचार आमच्या या समाज बांधवांपुढे मांडले. आपलं मानेल तितकं अभिनंदन. थोडंसे उपस्थित सर्वांना मी विनंती करतो, कोळके सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करायचं.